श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. येत्या 9 ऑगस्टला नागपंचमी आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात. भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात, मग आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. तर नागपंचमीच्या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही. तसेच काही सेवा करायच्या की ज्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता ही देखील भासणार नाही. यावर्षी नागपंचमी शुक्रवारी 9 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह शिवाची देखील पूजा केली जाते. याशिवाय नागपंचमीचा दिवस कालसर्प दोष दूर करण्यासाठीही अतिशय शुभ मानला जातो. सागर मंथनाच्या वेळी भगवान शिव जेव्हा हलाहल विष प्यायले तेव्हा शिवाला सहाय्य करण्यासाठी 9 नाग आले. त्यांनीही हलाहल अंश प्राशन केला. त्यामुळे शिव नागांवर प्रसन्न झाले. नागांनी समस्त सृष्टीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या योगदानासाठी मनुष्य नेहमी नागांप्रती कृतज्ञ राहून तो नागपंचमीची पूजा करेल असा आशीर्वाद नागांना दिला. तेव्हापासून 9 नाग मनुष्याला पूजनीय झाले. 9 नाग हे 9 प्रकारचे पवित्र चैतन्य लहरी ग्रहण करणारे घटक आहेत असे देखील म्हणतात. त्यामुळे आपण नागपंचमीच्या दिवशी नागांची पूजा ही केलीच पाहिजे. नागपंचमीच्या दिवशी सर्व महिलांनी उपवास करायचा आहे. आपण जर नागपंचमीच्या दिवशी उपवास केला तर साप कधीच दंश करत नाही असेही म्हणतात. आता ज्या गर्भवती महिला आहे किंवा ज्या आजारी महिला असतील त्यांना उपवास व्रत करणे शक्य नसेल तर त्यांनी फक्त भगवान शिवशंकरांची पूजा ही करायची आहे. भरपूर वेळा आपण पूजा करतो, सेवा करतो, पण आपल्याला त्याचे फळ काही मिळत नाही. खरं तर आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात. त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात. तर या नागपंचमीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये आणि कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका. नागपंचमीच्या दिवशी महिलांनी सकाळी लवकरच उठायचं आहे. अगदी तुमच्याजवळ वारूळ असेल तर तिथे तुम्ही पूजा करण्यासाठी जाऊ शकता किंवा वारूळ नसेल तर घरीच तुम्ही नागाचे चित्र काढून तिथे तुम्ही पूजा करू शकता. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करताना त्याला दूध, मिठाई आणि फुले अर्पण करावीत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत राहू केतू भारी आहे त्यांनी नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी. लक्षात ठेवा की आपण नागदेवतेला जेव्हा दूध अर्पण करत असतो तेव्हा दूध आपल्याला कधीही पितळेच्या भांड्यामध्ये न्यायचे नाही. तर आपण जेव्हा दूध नेत असतो तेव्हा आपल्याला तांब्याचे भांडे हे वापरायचे आहे. मग अगदी तुम्ही तांब्याचा एखादा गडवा वापरू शकता किंवा तांब्याचा एखादा छोटा ग्लास घेतला तरी पण चालेल. पण आपल्याला पितळेचे भांडे हे दूध अर्पण करताना घ्यायचे नाही. लक्षात ठेवा की तुम्ही शेतकरी असाल तर नागपंचमीच्या दिवशी चुकूनही शेतीची कामे करू नये असे म्हणतात. शेतकरी या दिवशी तर शेतामध्ये नांगर देखील चालवत नाही. तसेच या दिवशी झाडे तोडण्यासही मनाई आहे. धार्मिक शास्त्रानुसार नागपंचमीच्या दिवशी झाडे तोडल्याने सापांना दुखापत होऊ शकते, कारण अनेकदा झाडांमध्ये साप देखील लपलेले असतात. नागपंचमीच्या दिवशी सुई धागा वापरणे देखील अशुभ मानले जाते. मग आपण या दिवशी ज्या काही टोकदार वस्तू आहेत त्या देखील वापरू नये असे म्हणतात. आपण चाकू, सुरी या गोष्टींचा वापर टाळावा असे देखील सांगितले आहे. अगदी सुईमध्ये शिवणकाम असेल तर ते देखील तुम्ही करायचे नाही. तुम्ही टेलरिंग काम करत असाल तर ते देखील तुम्ही नागपंचमीच्या दिवशी करू नये, कारण की ते अशुभ मानले जाते. तुम्ही हा दिवस वगळावा. त्यानंतर तुम्ही कधीही शिवणकाम हे करू शकता. या दिवशी आपल्याला भाजी देखील कापायची नाही. मग कांदा असेल किंवा दुसरी कोणतीही भाजी आपल्याला बनवायची असेल, बटाटा असेल तर या ज्या काही या भाज्या आपल्याला कापाव्या लागतात तर अशा भाज्या आपण या दिवशी चुकूनही बनवायच्या नाही किंवा त्या कापायच्या नाही. मग या दिवशी ज्या भाज्या कापल्या जात नाही त्या भाज्या तुम्ही बनवू शकता. अगदी मेथीची भाजी बनवली तरी पण चालेल. पण ज्या काही भाज्या कापाव्या लागतात किंवा घरामध्ये अशा काही वस्तू असतात की ज्या कापाव्या लागतात तर आपल्याला कोणतीही वस्तू या दिवशी कापायची नाही. चाकूचा, सुरीचा वापर आपल्याला या दिवशी चुकूनही करायचा नाही. नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा करावी आणि नागदेवतेला त्रास होईल असे काहीही करू नये. साप हा अत्यंत पवित्र प्राणी मानला जातो. अनेक देवी देवतांचा सापांशी थेट संबंध आहे. सापांना इजा करणे जीवाला खूप महागात पडते. त्यामुळे या दिवशी आपण कोणत्याही प्राण्याला इजा करायची नाही. अगदी गाय असेल, कुत्रा असेल, मांजर असेल त्यांच्यावरती आपण काठी देखील उचलायची नाही. उलट दाराजवळ तुमच्या जर
जर गोमाता आली तर तुम्ही तिला चपाती ही खाऊ घालायची आहे, पण कोणत्याही प्राण्यावरती आपण हात उचलायचा नाही किंवा त्यांना हकलून लावायचे नाही। तसेच या नागपंचमीच्या दिवशी आपण लोखंडी भांड्यांचा वापर करायचा नाही। मग लोखंडी तव्यावरती अन्न शिजवू नये किंवा लोखंडी तव्यावरती आपण भाकरी चपाती देखील करायची नाही। तसेच लोखंडी कढई असेल तर तिच्यामध्ये देखील आपण भाजी बनवायची नाही किंवा तळण्याचे काही पदार्थ असतील तर ते देखील आपल्याला लोखंडी कढईमध्ये तळायचे नाही। मग लोखंडी तवा असेल किंवा कढई असेल त्याचा वापर आपण या दिवशी चुकूनही करू नये। तसेच नागपंचमीच्या दिवशी जमीन खोदू नये। तसेच शेतीशी संबंधित कोणतेही काम करत नाही। असे मानले जाते की पावसाळ्यात साप बाहेर पडतात, त्यामुळे जमीन खोदल्यास त्यांना नुकसान होऊ शकते, जे तुम्हाला मोठ्या पापाचे भागीदार देखील बनवते। तसेच आपण सापांचा छळ करून मारल्याने काल सर्प दोष होतो आणि हा दोष अनेक पिढ्या चालू राहतो। यामुळे आपण चुकूनही या दिवशी सापाला मारू नये। सापांसाठी केलेली कोणतीही पूजा नागदेवतांपर्यंत पोहोचत असते असे मानले जाते। म्हणूनच अनेक जण या दिवशी सर्पदेवतांच्या रूपात जिवंत सापांची देखील पूजा करतात। हिंदू धर्मात सापांना सर्पदेवता म्हणून पूजनीय मानले जाते। तसेच या दिवशी आपल्याला केस किंवा नखे किंवा दाढी देखील करायची नाही। तसेच आपण अगदी लहान मुले असतील त्यांची देखील नखे या दिवशी कापू नये किंवा केस देखील आपल्याला या दिवशी कापायचे नाही। या नागपंचमीच्या दिवशी आपण शक्यतो तरी परान्न हे ग्रहण करू नये। दुसरे कुणाच्याही इथे आपण जेवण करायचे नाही। आपण आपल्या घरीच या दिवशी जेवण करावे, कारण की भरपूर वेळा असे काही लोक असतात की ते दुष्कृत्य करतात किंवा इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात। मग अशा लोकांच्या आपण संगतीत राहिल्याने किंवा त्यांच्या इथे जेवण केल्याने आपण देखील पापाचे भागीदार होत असतो। त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। तसेच नागपंचमीच्या दिवशी आपण आपल्या घरामधील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही। मग त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू। झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो। जर तुम्ही तुमच्या घरातील झाडू कुणाला दिला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जात असते व घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो। तसेच आपण या दिवशी आपल्या घरातील दूध व दही हे देखील कुणालाही द्यायचे नाही। तसे पण आपण संध्याकाळ असेल तर दूध दही कुणालाही देत नाही, पण या दिवशी या गोष्टीची काळजी घ्यायची आहे। आणि आपण या दिवशी शिवलिंगावरती दूध अर्पण करायला विसरायचं नाही, कारण या दिवशी भगवान भोलेनाथांची पूजा करणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे। भगवान भोलेनाथांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण या दिवशी जरूर अर्पण कराव्या। मनोभावे पूजा आणि सेवा करावी। भगवान भोलेनाथ आपल्या आयुष्यामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासू देत नाही। तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू असतील, मग तांदूळ असेल किंवा मीठ असेल, या वस्तू देखील आपण या दिवशी कुणालाही द्यायच्या नाही। मग तुम्ही म्हणशाल की दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे? मग त्या व्यक्तीला तुम्ही तसेच जाऊ द्यायचं नाही। तुम्ही अगदी त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एक ग्लास भरून पाणी दिलं तरी पण तेच तुमच्यासाठी पुण्याचं काम ठरेल। पण ती व्यक्ती दारातून तशीच जाता कामा नये। एखादी सुवासीन महिला आली असेल तर तिची ओटी देखील तुम्ही या दिवशी भरू शकता। या नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी स्वयंपाक देखील केला जात नाही। मग तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नागपंचमीचा सण हा साजरा करावा। तसेच या दिवशी रात्रीचे दिंड देखील बनवले जातात। मग गव्हाच्या पिठाचे दिंड बनवून तो नैवेद्य अर्पण केला जातो। आपल्या भावाला चिरंतन आयुष्य अनेक आयुधांची प्राप्ती हो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यातून तारला जाऊ, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे। तसेच नागपंचमीची पूजा झाल्यानंतर आपल्याला नागदेवतांकडे एक प्रार्थना करायची आहे। हे नागदेवतांनो, मी हे जे पूजन केले आहे ते अज्ञानाने वा अजाणतेपणे काही उणे अधिक असल्यास मला क्षमा करावी। तुमच्या कृपेने माझी सर्व मनोरथे पूर्ण होत माझ्या कुळामध्ये कधीही नागविषापासून भय उत्पन्न होऊ नये अशी मी आपल्या चरणी प्रार्थना करते, असे आपण नागदेवतेकडे म्हणायचे आहे। तसेच तुमची जी काही इच्छा आहे, जी काही मनोकामना आहे ती देखील तुम्ही नागदेवतेला सांगू शकता। तसेच भगवान शिवशंकरांना देखील तुमची इच्छा मनोकामना जेव्हा आपली पूजा होईल तेव्हा सांगायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।